विद्यार्थ्यांनो, आज आपण तिसरा आर्टिकल रोटेशनल डायनामिक्समधलं लर्न करणार आहोत. हे आर्टिकल अत्यंत इम्पॉर्टंट आहे. बोर्ड पॉईंट ऑफ व्ह्यूनं डेरिव्हेशन आहे आणि शेवटचा जो फॉर्म्युला येतो या फॉर्म्युल्यावरती काही न्यूमरिकल्स आहेत. तर ॲप्लिकेशन्स ऑफ युनिफॉर्म सर्क्युलर मोशन, applications of uniform circular motion. First application, banking of roads, and second, conical pendulum. So today we learn the first article, that is applications of uniform circular motion. Applications of uniform circular motion. The first application, safety speed. Safety speed of the vehicle. Along the horizontal curve road. Horizontal curve. Safety speed of the vehicle along the horizontal curve. Students, in our day-to-day life, you observe that any four-wheel vehicle or car, jeep, bus, any type of the four-wheeler vehicle is moving along the plain road. The maximum speed increases, but same vehicle is moving along the curve road. There is a limitation of safety speed. You might be experienced that when a cycle or motorcycle is moving on a straight road, you accelerate, its speed increases, but when the same vehicle is moving along the curve road, then you apply the brakes. Why you apply the brakes? In order to move safely. Otherwise, a vehicle can move tangentially along the road. So why we apply the brake? We must need a safety speed, and that safety speed is called optimum speed, and that optimum speed is to be calculated from this article. विद्यार्थ्यांनो, तुम्हाला सरळ एक कॉमन अनुभव असेल. नवीन सायकल शिकत असतानाचा एक वेगळा जोश असतो आणि फास्ट सायकल चालवली म्हणजे आपल्याला सायकल चांगली आली असाच आपला एक मनामध्ये कन्सेप्ट असतो. आणि आपण प्लेन रोडवरती किती फास्ट सायकल चालवली तर काही अडचण येत नाही, कारण त्याची सेफ्टी स्पीड मॅक्झिमम असते. परंतु कर रोडवरती गेल्यानंतर प्रत्येकांना अनुभव आला असेल, फास्ट सायकल आपण प्लेन रोडवरती चालवलं आणि कर रोडला गेलं तर एक वेगळा अनुभव येतो की सायकल रोड सोडून कधी गेलेली असते आपल्याला कळतच नाही. आपण विचार करतो, अरे मी तर काही चूक केली नाही, मग सायकल का खाली पडली असेल. कारण नवीन आहे, बिगनर्स आहे, शिकणारा,
त्याला काही अनुभव नसतो. मग कोणीतरी येऊन सांगतं अनुभवी विद्यार्थी, अरे नाही, रोडला गेल्यानंतर ब्रेक अप्लाय करायचं असतं. का ब्रेक अप्लाय करायचं असतं? कारण प्लेन रोडवर ते व्हेकल जेव्हा चालवतो आपण त्यावेळेस ड्रायव्हिंग फोर्स जो असतो आणि फोर्स ऑफ फ्रिक्शन, ड्रायव्हिंग फोर्स ग्रेटर दॅन फोर्स ऑफ फ्रिक्शन असेल तर व्हेकल काय फास्टली मूव्ह होतो. परंतु नेमकं रोडला काय होतं? रोड म्हणल्यानंतर सर्क्युलर पाथ आला आणि सर्क्युलर पाथ आला तर सेंट्रिपेटल फोर्स असतो आणि हा सेंट्रिपेटल फोर्स जो असतो तो सेंट्रिपेटल फोर्स इज प्रोव्हाइडेड बाय एनी अदर रिअल इंटरॅक्टिंग फोर्स दॅट इज कॉल्ड फोर्स ऑफ फ्रिक्शन. म्हणजे आपण ही टू व्हीलरची जी थिअरी शॉर्टली तुम्हाला सांगितले की तुम्हाला अनुभव यावा, की आपल्याला नेहमी असा अनुभवलं होतं की रोडला सायकल चालवल्यानंतर टेंडेन्शियली थ्रोन ऑफ मेनी टाइम्स सम ॲक्सिडेंट ऑकर्स along the road. Why that accident occurs? What safety speed depends upon? What are the factors affecting the safety speed along the road? That is to be learned in this article. Let us start here to learn the safety speed of the vehicle along the road. Here I am drawing here the road. लक्षात येतं, हा रोड आहे आणि ह्या रोडचा हा जो आहे तो इन्नर सरफेस, इन्नर रोड सरफेस, आणि तो आहे आउटर एज. याला म्हणायचं इन्नर एज ऑफ द रोड. आणि हा जो दिलेला आहे आपण इथं आउटर एज ऑफ द रोड, दिस इज इनर एज अँड दिस इज आउटर एज. हा असा अनेक वेळेस तुम्ही वळणावरून जात असाल तर वळणावरून जात असणारा वळण जे असेल, टर्निंग रोड असेल, रोड आपण ज्याला टर्न रोड ज्याला आपण म्हणू, वळणदार रोड आपण ज्याला म्हणू, त्या रोडची थिअरी आपल्याला इथं लर्न करायची आहे. जेव्हा एखादा व्हेकल असा येत असेल प्लेन रोडवरून, तो व्हेकल कसा आहे रोडला आलेला आहे. प्लेन रोडवरती काही लिमिटेशन्स नाहीत, पण रोडला व्हेकल आल्यानंतर त्या व्हेकलवरती कोणता फोर्स असतो सांगा बरे? त्या व्हेकलवरती सेंट्रिपेटल फोर्स असतो, कारण तो पाथ सर्क्युलर आहे. आणि तो सेंट्रिपेटल फोर्स कोण प्रोव्हाइड करतो? कारण ऑलरेडी आपण लर्न केलेलं आहे, वेन अ बॉडी ऑर पार्टिकल ऑर ऑब्जेक्ट परफॉर्मिंग सर्क्युलर मोशन नेसेसरी सेंट्रिपेटल फोर्स मस्ट ॲक्ट ऑन अँड दॅट सेंट्रिपेटल फोर्स इज प्रोव्हाइडेड विथ रिअल इंटरॅक्टिंग फोर्स, असं आपण ऑलरेडी लर्न केलं. आता हे ॲप्लिकेशन सर्क्युलर मोशनचं आहे. व्हेकल फोर व्हीलर vehicle is moving along the road, then centripetal force must act on the vehicle and that centripetal force is provided with the force of friction. Centripetal force is provided with the force of friction. Now let us see here, this is the road of a radius of curvature, a radius of curvature r. This is the center of curvature of the road and this is the center of the road. The distance between center of curvature of the road and center of the road is called a radius of curvature. And let us take, this is the vehicle here along the road. Mass of the vehicle m and speed of the vehicle is v. Safety speed of the vehicle is v. Mass of the vehicle is m. Let us take a car of mass. Car means four wheeler. Car means four wheeler of mass m. Safety speed v.
moving along the horizontal curve road, necessary centripetal force for circular motion is provided with force of friction. Force of friction between a road surface and tires. When the vehicle is moving along the curve road safely, then centripetal force is provided with force of friction. Force of friction exists between the road surface and tire. And so therefore here, when the vehicle is moving along the curve road, centripetal force is provided with force of friction. Centripetal force is provided with force of friction. Mass of the vehicle is m, radius of curvature of the road is r, and safety speed of the vehicle is v. Then what is the centripetal force? Let us tell me. Already we have learned what is the formula for the centripetal force. Yes, mv square upon r. M mass of vehicle, v speed of vehicle, and r radius of curvature. And already we have learned in 11th standards what is the force of friction. There are three type of force of friction: static friction, dynamic friction, and rolling friction. So that is the force of friction, and particularly here force of static friction we may take here, and that force of friction is equal to mu times m into g. Mu times m into g. What is m? Mass of vehicle, g acceleration due to gravity, and mu coefficient of static friction between a road surface and tire of the vehicle. Now here mass gets cancelled, and v square is equal to mu rg, and v is equal to square root of mu rg. V is equal to square root of mu rg. What is v? Safety speed of the vehicle along the horizontal curve road. Now this safety speed of the vehicle depends upon what factors? You observed here. Is it the safety speed of the vehicle depends upon mass of the vehicle? Car असेल, bus असेल, loaded truck असेल, and all are moving along the curve road, then safety speed, is it different for different vehicle? No, because in the formula here mass cancel out, and so therefore here safety speed of the vehicle is independent of mass, but it depends upon what factors? It depends upon, so therefore here safety speed of the vehicle along curve road depends. Number one, depends. Number one, yes, tell me. Depends upon a radius of curvature of the road. A radius of curvature of the road. A radius of curvature of the road. And how we remember? Already we have this formula, v is equal to root of mu rg. आहे आपल्याला ऑलरेडी लर्न केला हा फॉर्म्युला. तर नंबर वन काय? रेडियस ऑफ कर्वेचर ऑफ द रोड. जेवढा रेडियस ऑफ कर्वेचर ऑफ द रोड वाढवायचा असेल तेवढं वाढवतात, परंतु काही ठिकाणी काय लिमिटेशन्स येतात. जेव्हा एखादा इंजिनियर, सिव्हिल इंजिनियर रोड तयार करत असेल तर त्याला शार्प टर्निंग असेल तर तोही काही करू शकत नाही, रेडियस ऑफ कर्वेचर वाढवता येत नाही, परंतु जेवढं वाढवता येईल तेवढं ते वाढवत असतात. आणि दुसरा फॅक्टर जो आहे इथं काय सांगावर मला, दुसरा फॅक्टर म्यू, कोइफिशियंट
of force of friction. Coefficient of force of friction, mu. Mu काय? Coefficient of force of friction. So that mu value depends upon what? Already we have learned in 11. Mu depends upon number of factors, depends upon nature of the road surface. Nature of the road surface. Smooth आहे का rough आहे? For rough surface, force of friction is maximum, and for smooth surface, force of friction is minimum. And again, third factor, what is that? G, acceleration. G, acceleration due to gravity, depends upon acceleration due to gravity. So as far as acceleration due to gravity is concerned, for a particular place, acceleration due to gravity is always constant, but it is independent of, mass of vehicle. It is independent of mass of vehicle. So what are the factors affecting the force of friction? The force of friction affects radius of curvature, coefficient of force of friction between road surface and tire, and acceleration due to gravity, but independent of mass of the vehicle, independent of mass of the vehicle. So this is the expression for safety speed of the vehicle along the horizontal curve. Now next, why it is necessity? Necessity of banking of road. Necessity of banking of road. So what is the necessity of banking of road? Necessity of roads. So why it is necessary for banking of roads? Now, what is the drawback of horizontal curve? If the vehicle is moving along the horizontal curve, safety speed depends upon mu r and g. As far as engineers design the road, take the radius of curvature is constant, measure, and it is to be constant. Acceleration due to gravity at a place is also constant. Now, but force of friction, coefficient of force of friction mu is not reliable. It changes due to the environmental condition of the road. Nowadays, it is a rainy season. In rainy season, when a rain drops, road becomes wet, 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 ओला होने. At that time, force of friction reduces, and so that whatever the given safety speed, that is not here because of mu reduced there, and so that force of friction is not reliable. Force of friction is not reliable, and hence the safety speed varies. Safety speed changes due to the environmental condition of the road. Again, safety speed maximum for mu maximum. When mu maximum, road becomes rough, and a rough road surface causes wear and tears of the tire. Wear and tears of the tire, and that is due to the economical loss due to petrol consumption. लक्षात आलं? पहा बेटा, कर रोडवरती व्हेकल मूव्ह होत असेल तर त्याची सेफ्टी स्पीड कॅल्क्युलेट करायची असेल, किंवा इंजिनियर्सला फिजिसिस्टनी हा फॉर्म्युला दिला आणि डिझाईन करायला सांगितलं, तुला सेफ्टी स्पीड कोणती पाहिजे बाबा, तर म्यू कुणाच्या हातात नाही. रेनी सीजन ड्राईव्ह असेल मॅक्झिमम म्यू, आणि रोड बिकम्स वेट, म्यू ऑटोमॅटिकली रिड्यूस. रेडियस ऑफ कर्वेचर फिक्स. Once the engineer design the road,
R is constant. Acceleration due to gravity is constant, but that safety speed of the vehicle depends upon mu. And what is mu? Coefficient of force of friction. Now this coefficient of force of friction changes due to the environmental condition of the road. Now when a road becomes wet or some oil is falling on the road, automatically mu reduces and safety speed reduces. Is it reliable? Is it reliable? हे विश्वासार्थ आहे का याची? म्हणजेच कसं, ठीक आहे, इंजिनियरने तुम्हाला हा या फॉर्म्युल्याच्या सहाय्याने सेफ्टी स्पीड कॅल्क्युलेट करून दिली किंवा एका रोडवरून जात असेल व्हेकल कोणतंही, तर त्याची सेफ्टी स्पीड 30 km/h अशी कॅल्क्युलेट करून दिली. किंवा कंडिशन ड्राय रोडची असेल आणि जेव्हा पाऊस पडला 30 स्पीडने गेल्यानंतर व्हेकलला ॲक्सिडेंट झाला, टँजन्शियली थ्रोन ऑफ द रोड सोडून व्हेकल टँजन्शियली थ्रोन ऑफ होत चाले. मग अनेक लोकांनी तक्रारी घेऊन आली इंजिनियर्सकडे, तुम्ही तर 30 km/h बोर्ड लिहिला होता, त्या स्पीडनं आम्ही गेलं तर ॲक्सिडेंट होत चाललेलं आहे. काय झालं सर? तर फोर्स ऑफ फ्रिक्शन रिलायबल नाही. मग फोर्स ऑफ फ्रिक्शन वाढवायचा असेल तर रोड कसा केला पाहिजे? आपण रफ रोड तयार केला पाहिजे. आणि रफ रोड तयार केल्यानंतर काय प्रॉब्लेम आले? टायरची लाईफ लेंथ कमी होत चालली, कारण टायरची लाईफ लेंथ कमी होत चालली, इकॉनॉमिकल लॉस होत चालला आणि गाडीचं मायलेज ॲव्हरेज कमी होत चाललं रोडवर. आणि हे जे प्रॉब्लेम निर्माण झाले आपल्याला, म्हणजे हे काही सोल्युशन नाही की रोडवर ते जात असेल तर हे सर्व प्रॉब्लेम सॉल्व करावे लागेल. म्हणून फिजिसिस्टकडे इंजिनियर्स आणि पब्लिक आल्यानंतर फिजिसिस्टने याच्यावरती विचार केला, थिंक केला आणि याच्यावरती सोल्युशन काढलेलं आहे. आणि ते सोल्युशन म्हणजेच कोणतं झालं? बँकिंग ऑफ रोड्स. सोल्युशन म्हणजे काय झालं? बँकिंग ऑफ रोड्स. व्हॉट इज द नेसेसिटी ऑफ बँकिंग ऑफ रोड्स असा क्वेश्चन तुम्हाला विचारलं तर तेही लक्षात आलं पाहिजे. When the vehicle is moving along the horizontal curve road, safety speed depends upon coefficient of force of friction, and coefficient of force of friction is not reliable. It changes due to the environmental condition of the road. The value of mu increases when a road becomes rough. Again, a rough road surface causes wear and tears of the tire and economical loss due to petrol consumption. And due to these factors, the safety speed of the vehicle along the road is not better, and therefore the scientist tries to find out the solution of this problem, and he used the another type of the road, and that is called as banking of roads. So that next is the banking of roads.